तर कसं आहे पब्लिक, सकाळी उठलं तर असा कोणताच दिवस जात नाही की मला काही काम राहत नाही म्हणून. तर चला सांगतो तुम्हाला काय काम राहतं म्हणून. तर सध्या आपल्या वावरात गिन्नी गावताशिवाय हिरवं काहीच नाही, कारण दुसऱ्या शेतामध्ये काहीच लावलेलं नाही. आणि सकाळी सकाळी गिन्नी गावताकडे पाहिलं तर इतकं भारी वाटत, मग नंतर गोट्यात आलं ते एकदम भयानक वाटत, कारण लई शेण ते पडलेलं राहत. आणि गाईचं दूध काढायचं म्हटलं तर ते मला जमत. एक गाय असल्यामुळे मी हातानच काढतो. जर मी घरी नसलो तर मग आपण डायरेक्ट मिल्किंग मशीन घेतलं, मग पप्पा ते डायरेक्ट मशीन दूध काढून घ्या मी जर घरी नसलो तेव्हा. आणि गोट्यामधलं शेणबिन काढायचं, दूध बीत काढायचं, सकाळ सकाळी हे सगळं काम माझ्याकडे राहतं. सगळ्यांना चारा बिरा टाकायचा आणि आपलं दूध काढायचं काम झालं. आता हे कॅनिमेट टाकून द्यायचं, पप्पा मग याला डेअरीला घेऊन जातील. सगळे सगळे पप्पाकडे एकच काम राहतं, ते म्हणजे दूध डेअरीला घेऊन जायचं. मला उचलं होतं गोट्यातलं शेण, म्हणलं आता चप्पल घालून घेऊ. अरे आमच्या कुत्र्यानं चप्पलच गायब करून टाकली ना, लई चपला चोर राहत. मला माहित होतं कुत्र्यानं चप्पल गोट्यामध्ये नेली असं. म्हणलं गोट्यात जाऊन पाहत, आम्ही गोट्यात गेल्याच नंतर आमच्या गिरीस लक्षात राहतो, तिला वाटतं काही खायला आणलं काय. कुत्र्यानं चप्पल गायब करून टाकली. तिकडे त्याच्या मित्रासोबत वावरात खेळत होता. त्यानं पण एक मस्त मित्र बनवलेला आहे, मस्त खेळत्या खेळत्या भांडण बी करत्या होत. चला म्हटलं चप्पल शोधून घेऊन गोट्यातलं शेण काढून घेऊ. गेलं गोट्यामध्ये, तिथं चप्पल तर होतीच. मला माहित होतं ते चप्पल गोट्यामध्ये नेत, दुसरीकडे नेतच नाही. गोट्यामध्ये गेलो तर सगळ्यात पहिले आमची गिरी येते जवळ. गिरीला चोळा लागलो तर पिंकी लगेच मला पायाला मारायला लागली ना, तिला चोळत होतं म्हणून. तिला राग येत होता, तिला वाटत होतं भेदभाव करते. तिला म्हटलं मग घे मारून, मग काय करते आता. नंतर तिला थोडस चोळलं, तिला केलं शांत. मग गोट्यातलं शेणबिन काढून घेतलं आणि बकऱ्याच्या गवणीला लावलेला राहतो पत्रा. तो पत्रा सडला होता आणि खराब झाला होता. मग आपल्याकडे एक कपाट पडलेलं होतं आणि त्याचा पत्रा काढून घ्यायचा होता आपल्याला. त्याचा पत्रा तर काढून घेतला होता. आपल्याकडे आहे ग्राइंडरनं कापून घेतलं होतं. आणि ते फिट करण्यासाठी त्याला लागत होते छोटे छोटे स्क्रू. मग गावामध्ये गेलो, स्क्रू घेतल्याच्या नंतर म्हणलं जावा मित्राकडे स्क्रू फिट करण्याची गन घ्या. मित्राचं गॅरेज आहे त्याच्याकडे गेलो. त्याला म्हटलं मला स्क्रू फिट करण्याची गन दे फक्त अर्ध्या घंट्यासाठी. तो म्हणे मला इंजिन खोलायचं म्हणे गाडीचं, त्याला स्क्रू फिट करण्यासाठी लागत मशीन. त्याच्या चेहरून साफ कळत होतं तो खोटं बोलत होता. आपण म्हणलं जाऊ द्या. मग काय आलो घरी, घेतला पान आणि पकडून घेतला पत्रा फिट करून. एकदम ओके मध्ये नवीनच गावान वाटत होती डायरेक्ट. गावानीला पत्रा बसवतं काम तर झालं. चला म्हटलं आता गाईला ते गिनी गवत टाकून घेऊ. बैलांना ते चारा टाकून घेतला. पाऊस चालू नव्हता म्हणून म्हणलं आता बकऱ्यांना चारण्यासाठी सोडू आणि मस्त निवांत बसू म्हणलं. बकऱ्या मस्त चरत होत्या, मी निवांत बसलो होतो. आणि लांबून गिन्नी गवत इतकं भारी दिसत ना, का विषयच नाही. डायरेक्ट व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या तेवढं.